नेक्स्ट मॅच इथून मात्र स्टार्ट झालेली आहे। देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा। पहिला बॉल तयार। आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला। जबरदस्त गोलंदाजी या बॉलरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। पाहूया पुढचा बॉल। आणखीन एक चांगला फटका हापाम पूल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु या बॉलवरती इथून मात्र धाव मिळणारा फक्त आणि फक्त एक। आणखीन एक चांगला बॉल। याही वेळेला बॉल चाललाय मुंबई चना भंडार या शॉपला भेट देणारा हा फटका आपण पाहिलात। दरम्यानचा पुढचा बॉल पाहूया। हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल। लाईन खराब आहे, पंचांचा सिग्नल वाईट +1 म्हणजेच 2 धावा। आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला। चांगली गोलंदाजी या बॉलरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते। ओव्हर कंप्लीट आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 5 धावा। पाच धावा धावफलकावरती 1 ओव्हरचा खेळ संपला। ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय दिनेश। निलेशचा पहिलाच बॉल आणि तिथे मात्र 1 धाव प्राप्त झालेली आहे। फुल टॉसला फुल टोल केलं। बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। मॅक्झिमम 6 रन 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात। जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला।
खूप चांगली फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. या वेळेला दिशाहीन गोलंदाजी वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत. याही वेळेला पंचांनी इथून मात्र वाईट बॉल दर्शवला. हा देखील बॉल बॉलरला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. या वेळेला स्ट्रोक चांगला, जबरदस्त फटका, अगदी रडार मधील बॉल आणि त्या बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. लास्ट जवाब स्ट्रोक आपण पाहिला आणि षटकार आल्यानंतर धावफलकावरती झपाट्याने बदल. 20 धावा धावफलकावरती. याही वेळेला फटका दमदार आहे आणि या बॉलवरती 4 धावा आता प्राप्त झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 5 बॉल आणि हे 5 बॉल हाताळण्यासाठी कोणाच्या खांद्यावरती आता ही जबाबदारी सोपवली जाईल. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती. पाहूया किती धावा या ओव्हरमध्ये खर्च करणारा. बॉलर तयार होतात. यावेळीचा फटका चांगला, परंतु या बॉलवरती 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. 26 धावा धावफलकावरती. अजूनही 4 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. आणखीन एक दर्जेदार फटका आणि या बॉलवरती देखील एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. प्रियांश आणि अभय 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या.
यावेळीला मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागून चोरी झाली. यष्ट्या उद्ध्वस्त, बॅट्समन बाद झाला. यावेळेस हा बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर झाली असती तर रनआउटची संभावना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु इथे मात्र एक चिकी रन्स आपण बघतोय. एक धाव जरूर कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 धावा. शेवटचा अजूनही एक बॉल बाकी आहे. या पहिल्या डावातील अजूनही एक बॉल बाकी आहे. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार होतात. जबरदस्त फटका, परंतु या बॉलवरती आता धाबा किती अंपायर कळवतील. किती धावा आहेत? बॉक्स नाही निघाला. किती रन आता? एकच धाव मिळणारा. पहिल्या डावाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 31 आणि 32 धावांचं लक्ष्य. ज्या कोणाची गाडीची चावी हरवली असेल, सिझुकी ची चावी आहे, ओळख पटवून आपण ती चावी घेऊन जायची आहे. पंधरा बॉल आणि 15 बॉल मध्ये आता 32 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. पंधरा बॉल मध्ये 32 करायचे आहेत. पाहूया गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता इथून तयार होत आहेत. पहिलाच बॉल आणि या बॉलवरती आता धावा प्राप्त झालेले आहेत. एक धाव आपल्याला पाहायला मिळते एकाच धावेवरती. या बॅट्समनला आता इथून मात्र संतुष्ट राहावं लागते. दरम्यानचा पुढचा बॉल
यावेळेला आपण पूल करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा नो बॉल. आता उघडा डोळे बघा नीट, कारण या पुढील चेंडू असणारा फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती आता किती धावा जमवल्या जातील. याही वेळेला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. यावेळेला इथे जर का आपण पाहिलं तर फुलटॉस होता, परंतु स्क्वेअर लेगच्या अंपायर नो बॉलचा इशारा दर्शवला. आता हा बॉल इथून मात्र पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल या गोलंदाजाला. फ्रीडची देखील संधी. चला प्लीज. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. याही वेळेला दिशाहीन गोलंदाजी गाडी आता रस्त्यावरती धावत नाहीये. तिला योग्य टप्प्यावरती आता गोलंदाजी करावी लागेल. भरपूर एक्स्ट्रा रन्स या ओव्हरमध्ये या बॉलरने खर्च केलेले आहेत. या वेळेला फटका अप्रतिम आहे. मला तर वाटतंय आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक हा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु 2च धावा मिळणार आहेत. शिवपुत्र गोविंदा पथकाचा हा देखील शिलेदार आहे आणि तो सध्या बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. अनिल जबरदस्त शरीरयष्टी. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला लाईन चांगली, टप्पा चांगला आहे आणि डॉट बॉलची सांगता ऑफ साइड दी ऑफ स्टंप मारा गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला आणि हा डॉट बॉल. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. याही वेळेला फटका दमदार होता, परंतु याही बॉल वरती आता धावा मिळणार आहेत 2. बॅटिंग तर चांगली करतोय, परंतु कुठेतरी समोरच्या दिशेला त्याला फटके मारावे लागतील जेणेकरून षटकार चौकार मिळतील. याही वेळेला चांगला बॉल, अगदी कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली. बॅट्समनला जागते रहोचा इशारा दिला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला थोडासा या बॉलरला मार बसला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 22. 10 बॉल मध्ये 22. या वेळचा देखील फटका चांगला होता, परंतु इथे मात्र एकच धाव मिळणार.
9 बॉल मध्ये आता 21 करायचे आहेत. येणारे बॉल 9 आणि 9 बॉल मध्ये 21 धावांची गरज. यावेळीचा बॉल वाईट +1 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातील. दरम्यानचा पुढचा बॉल पाहूया. हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज देखील तयार होतात. यावेळीला बिगिट काढण्याचा प्रयत्न झाला परंतु एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर वेगानं इथून मात्र ही एक धाव कंप्लीट केली आणि आता स्ट्रायकर इनला बॅटर अनिल आलेला, ज्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता, ज्याच्याकडे ताकद प्रचंड आहे. दरम्यानचा पुढचा बॉल या वेळेला देखील स्ट्रोक चांगला. पंधरा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एकच धाव या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला स्ट्रोक चांगला. रडार मधील बॉल त्याला भिरकावून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्या बॉलवरती चौकाराची मोहर आपल्याला पाहायला मिळते. हा बॅट्समन लगावत असताना जबरदस्त फटका, काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फुलर लेनचा बॉल अक्षरशः खोदून काढला. हेलिकॉप्टर इथून मात्र स्ट्रोक सजवला आणि या बॉलवरती आता 4 धावा प्राप्त झाल्यात. पुन्हा एकदा बॉलर निघालाय. दरम्यानचा पुढचा बॉल आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे लाईन अँड लेंथ चांगली आपल्याला पाहायला मिळाली आणि हा डॉट बॉल. आता येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 13. 5 चेंडू 13 धावा, 13 धावा 5 चेंडू. थँक्यू सो मच मारुती दादा आणि धनंजय दादा. आपल्या वतीनं माझ्या कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे प्रत्येकी. आपलं हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपण ज्या पद्धतीने पारितोषिक लावता त्यावेळेला आम्ही यशाची उंच शिखरे गाठतो. असंच प्रेम आपलं कायम आमच्या सोबत राहू द्या अशा आम्ही इच्छा बाळगतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपलं मनस्वी आभार आम्ही व्यक्त करतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. स्ट्रोक चांगला आहे आणि तिथे मात्र पक्ष्यांना झाडावरून हलवणारा हा फटका आपण बघितला आणि तिथे मात्र एकच धाव आता आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये आता चुरस निर्माण झालेली आहे. येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 12. टन टनाटन टन टन तारा 4 गेंदे चाहिए 12. अब बोलो सारा रारा. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 12 धावेंची गरज. आखू टप्प्याचा बॉल आणि तिथे मात्र बॅटची कडा परंतु बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये जिथे मात्र एकच धाव मिळणारा. आता 3 बॉल मध्ये 11 करायच्या आहेत. जेव्हा सर्व काही संपलं असं वाटतं तेव्हा हीच ती वेळ असते.
काहीतरी करून दाखवण्याची. आता स्वतःला मोटिवेट करावं लागेल. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. अनिल या बॅट्समनला मिळालेली संधी आणि त्या संधीचं आता सोनं करावं लागेल. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 11 करायच्या आहेत. डू ऑर डाय मॅच, करो या मरो की स्थिती. जो संघ जिंकेल त्याचा प्रवास पुढे सुरू राहील. परंतु या वेळेला फटका अप्रतिम. ओ माय गॉड, इथे घडतंय काय? जर हलकासा बॉल त्या बिल्डिंगला लागला असता तर धावा मिळाल्या असत्या 6, परंतु इथे धावा मिळाल्या फक्त आणि फक्त 2. आता येणारे बॉल 2 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच मध्ये आता चुरस निर्माण झालेली आहे. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज. प्रेक्षकांनो, जिंकणार कोण? अनवित जिंकेल की शिवपुत्र 11 जिंकेल? या दोघांमध्ये सध्या लढत सुरू आहे. 2 बॉल मध्ये 9. या वेळेला फटका दमदार आणि या बॉल वरती धावा मिळतात 4. जबरदस्त फटकेबाजी. हरलो नाहीये मी, सध्या अनुभव घेतोय. लवकरच माझ्या 6 किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील हे सध्या सांगतोय बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनिल. माझे प्रयत्न अजून संपलेले नाहीयेत. बॉल बाकी आहे 1 आणि धावा करायच्या आहेत. एक बॉल आणि 5 धावांची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना, दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला. आखिरी 1 गेंद और जीत के लिए 5 रनों की जरूरत. ज्यांना हृदय विकाराचा त्रास असेल त्यांनी ही मॅच बघू नका. हाय व्होल्टेज ड्रामा. 1 बॉल मध्ये 5. काळजाचे ठोके कसे वाजतात ऐकायचं आहे का? 1 बॉल मध्ये 5. ओ माय गॉड, इथे फटका तर अप्रतिम होता आणि या बॉल वरती धाव